जय जिजाऊ, जय शिवराय. मित्र हो, संतोष देशमुख हत्याकांडामधील मुख्य आरोपी खंडणीखोर वाल्मिक कराड याला पोटदुखीमुळं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला रुग्णालयात आणण्यात आलं आणि त्याच्या पोटदुखीसाठी त्याच्यावर सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, CT स्कॅन, शुगर, BP अशा असंख्य तपासण्या झाल्या आणि त्यानंतर एक सलाईन लावून डॉक्टरांनी रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगून वाल्मिक कराडची रवानगी पुन्हा कारागृहात केली. या अगोदर वाल्मिक कराडनी जे सुप्रीम कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता त्या अर्जावर सुनावणी होण्या अगोदर संतोष अण्णा देशमुखाच्या भावाने देखील आपलं कॅव्हेट दाखल केलं होतं की जर सुनावणी होणार असेल तर आमचंही म्हणणं आम्हाला मांडायचं. पण न्यायालयानं कुठलीही सुनावणी न घेता जामीन अर्ज फेटाळला. ज्या वाल्मिक कराडला लोक देव मानत होते, आमचा कैवारी म्हणत होते, गोरगरिबाचा तारणहार म्हणत होते, त्या वाल्मिक कराडचा प्रशासनावर असलेला दबदबा, त्याला हादरणारं प्रशासन, त्याच्या एका फोन कॉलवर समोरच्याला लघुशंका यावी एवढी त्याची छाप. आणि आज त्या वाल्मिक कराडचे जेव्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणलं त्यावेळेस त्याची अवस्था पाहण्यासाठी काही बीड जिल्ह्यातील त्याचे अंधभक्तही हजर होते. तेव्हा ती वाढलेली दाढी, ते पांढरे केस, तोंडाला कोरोनाचा लावलेला मास्क आणि जेरबंद वाल्मिक कराड पाहून खरंच काय वेळ येते आणि शेवटी आती तेथे माती होते या उक्तीचा प्रत्यय आला. संतोष अण्णा देशमुखांना जाऊन 1.5 वर्ष लोटलं, पण वाल्मिक कराड जो स्वतःला मास्टरमाइंड समजत होता, एखाद्या मंत्र्याच्या वरची पोस्ट असल्यासारखा बघत होता, कोट्यावधीची प्रॉपर्टी, मनमानी, बदल्या, सगळं काही हातात असणारा वाल्मिक कराड आज मात्र तुरुंगात खितपत पडला आहे. तो कधी बाहेर येईल का जाग्यावरच संपेल याची शाश्वती नाही. तेव्हा त्याला आमचा वाल्मिक अण्णा म्हणणारे आज त्याचे अंधभक्त ती अवस्था पाहून त्यांना काय वाटलं असेल. तेव्हा नियतीचा डाव काही वेगळाच असतो हे सांगायची नव्यानं गरज नाही. जसे करावे तसे भरावे या उक्तीप्रमाणे वाल्मिक कराडची आज अवस्था झालेली आहे आणि ती अवस्था आज त्याच्या अंधभक्तांनी डोळ्यात देखत पाहिली आहे.